शोध घेण्यासाठी माझे बजरंग बोली हनुमंतराय लंकेमध्ये जाणार आहे आणि तिथं शोध झाल्यानंतर सीतामैयाचा आणि बरोबर बजरंग बोलीचा संवाद सुंदर असं दृश्य आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे आणि त्यावेळेस उद्याची लंका दहन होईल आणि ते झाल्यानंतर आपल्याला सर्वांना सीतामैयाचा शोध घेऊन मारुतीराय परत आल्यानंतरचे तिथपर्यंतची कथा आपल्याला उद्या ऐकायला भेटेल। आयोजकाच्या वतीनं सांगितलं की बाबा महाराज 9:30ला चालू करा, दुपारी नको, तर ठीक आहे उद्याचे दिवस 9:30 ते 12:30 9:30 ते 12 चला। आणि म्हणून राहिलेली कथा परवा दिवशी होईलच, काही काळजी करू नका। उद्याचं थोडंसं पार्ट जास्त आहे, सर्वांनी आनंदाने उद्या माझे मारुतीराय त्याच्यानंतर मग बजरंग बलीचं दल आहे, सर्वांनी त्याचाही सहभाग घ्यायचा आहे। आरती होईल, आरती झाल्यानंतर खरं पाहायला गेलं एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी केलेलं योगदान, सर्वात महत्त्वाचं चाललेलं अन्नदान, एकाहुनी बळी रे सुंदर असं मिष्टान्नाचं जेवण प्रत्येक जण करतात। प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरी महाराज मंडळी नाही, आमच्या घरी याचक नाही, आमच्या घरी येती नाही, आमच्या घरी साक्षात राम येतोय। आणि म्हणून सुंदर अशा त्या रांगोळीच्या गजरामध्ये काढलेलं ते ताटापुढे रांगोळी असते, दक्षिणा वगैरे सर्व करून सर्वांनी। आणि मी सांगितलं होतं कथेला येताना खाली हात तर कधीच यायचं नाही, म्हणून बऱ्याचशा माऊल्या रिकामं येतच नाही, काही ना काही आपल्या घरातलं गहू तांदूळ वगैरे आणल्याशिवाय राहत नाही। म्हणून त्यांनाही धन्यवाद। 2च दिवस कथा राहिली, सर्व कथेचा आस्वाद सर्वांनी घ्यावा ही विनंती। आता बोला ना बापू। आज आपल्या या गजानन नगरीमध्ये दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त चालू असलेली रामकथा आणि आजच्या रामकथेमध्ये 5व्या दिवसाची या ठिकाणी कथा झाली। खरं म्हणजे रामायण फक्त सांगून समजणार नाही, म्हणून महाराजांनी रामायण संगीत रामायणाबरोबर झाकी ठेवली आणि बऱ्याचशा आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी रामायण बार बार पाहिलेलं आहे, माहितीसुद्धा आहे। परंतु या छोट्या छोट्या बालकासाठी यांच्या मनावर खरं प्रतिबिंब उमटण्यासाठी व खरी कथा आता या जीवनापासून समजली तर निश्चितच पुढच्या आपल्या पुढच्या भावी जीवनामध्ये याचा चांगल्या प्रकारचा वापर होईल। महाराजांनी सांगितलं भावाभावाचं प्रेम सांगितलं आणि जातीबद्दल आत्ता खरं म्हणजे शबरी भिलनीचे उष्टबोरे रामाने खाल्ली, एकदम इतका हुबेहूब देखावा। एका माणसाला हसता येऊ शकतं, त्याच माणसाला रडता येऊ शकत नाही, आणि ज्या माणसाला रडता येऊ शकतं त्या माणसाला हसता येऊ शकत नाही। परंतु या ठिकाणी खरं म्हणजे चव्हाण महाराजांच्या कथेचं सांगण्याप्रमाणे चव्हाण महाराजांनी शूर्पणखाचं काम केलं, रावणाचं काम केलं आणि आता शबरी भिलनीचं काम केलं। इतक्या सर्व कला प्रत्येकाला जमत नसत्या, परंतु देवाची कुठेतरी शक्ती असती, देवाचा कुठेतरी आशीर्वाद राहतो। म्हणून ह्या पात्र करण्याचा हा सौभाग्यवत ज्यांना मिळाला असे चव्हाण महाराज यांना आपल्या नगरीतील सुभाषप्पा चव्हाण व माझ्या वतीने 200 रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावा। खरं म्हणजे सन्मान सगळ्यांचा करायचा आहे तो शेवटच्या दिवशी, परंतु कुठेतरी एक पुन्हा त्यांची शक्ती निर्माण व्हावी आणि चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी ते करत आहे। सर्वांसाठी एक आपल्या जीवाची आकांत, आपल्या जीवाचा पूर्णपणे ज्ञानाचा पूर्णपणे वापर करून प्रत्येकाला ही कथा समजून देत आहे। त्याबद्दल मी गजानन नगरीच्या वतीनं महाराजांचे ऋणनिर्देश करतो व त्यांच्या संचेत समवेत सर्व साथ संगीत देत आहे सर्व वादक मंडळीला, गायक मंडळीला आमच्या गजानन नगरीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। व तसेच या कथेमध्ये एक सगळ्यात शेवटचं पात्र आहे जाधव महाराज। या ठिकाणी जो बालक आहे, आपले बालक या ठिकाणी पाहून शूर्पणखेला घाबरले आणि हा सगळं आयोजन करत आहे। इकडच्या तिकडं वायरलेसचं काम हा जाधव महाराज करत आहे, त्याचा सुद्धा मी 100 रुपये देऊन या ठिकाणी स्वागत करतो, त्यांनी सुद्धा समोर येण्याची कृपा करावी। तसेच दत्तू पाटील तांगडे कनकशिळकर यांनी 200 रुपये